इमिडाक्लोप्रिड गावचो नावाचं कीटकनाशक असतं, जेणेकरून पहिल्या 30-40 दिवसापर्यंत रसशोषक किडी त्रास देत नाही. परंतु एखाद्या वेळेला त्या पाकिटावर नमूद नसेल की कुठल्याही बुरशीनाशकाची, थायरम सारख्या, थायरम तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, कॅप्टन नावाने ते येतं, तर त्याची बीज प्रक्रिया नमूद नसेल त्याच्यावर तर एकतर थायरमने करा किंवा आपल्याकडे ट्रायकोडर्मा नावाचं जैविक बुरशीनाशक आहे. जैविक बुरशीनाशक आहे ज्याला ते जैविक नियंत्रणाचं काम करतं बुरशी रोग करणाऱ्यांचं. त्यासोबतच सेंद्रिय खत म्हणून काम करतं, जमिनीतील सेंद्रिय कर्ब अवशेष कुजवण्यामध्ये काम करतं आणि झाडाची वाढ आपण त्याला वाढीला प्रोत्साहन देण्याचं सुद्धा काम करतं. त्याची सुद्धा बीज प्रक्रिया आपण करू शकता. म्हणजेच असावी चांगली बियाण्याची प्रत, या एकाच ओळीमध्ये एवढा मोठा अर्थ दडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ज्या वेळेला तुम्ही पेरणीची वेळ निश्चित करता, चांगल्या प्रतीचं बियाणं निवडता, त्यानंतर महत्त्वाचा दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे योग्य प्रकारच्या जमिनीची निवड. आणि जमीन सुपीक असेल, जमीन चांगली असेल तर पीक कोणतंही चांगलं येतं. कारण सगळ्याच जमिनी एकसारख्या नसतात आणि त्या सगळ्याच जमिनी सगळ्या सरसकट कपाशीसाठी उपयुक्त नसतात, एवढं ध्यानात घ्या. कपाशी हे भारी जमिनीत येणारं पीक आहे. तसं पाहिलं तर त्याला खूप सारी अन्नद्रव्य लागतात. उथळ जमिनीमध्ये आपल्या भारतामध्ये, आपल्या भागामध्ये कपाशीची उत्पादकता कमी का आहे? तर उथळ जमिनीत सुद्धा आपण त्याच पद्धतीनं कापूस लावतो ज्या पद्धतीनं आपण भारी जमिनीत लावतो, आणि त्यामुळे एकरी उतार्यामध्ये दोघींची तुलना होऊ शकते का? नाही होऊ शकत. त्या ठिकाणी जमिनीमध्ये असणारा अन्नद्रव्यांचा पुरवठा असेल, पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल. कारण पीक पूर्णतः पावसावर जर असेल तर त्या ठिकाणी हलक्या जमिनीमध्ये तेवढं तग धरेल का हो? तेवढ्या जोमाचं पीक येईल का आपल्या जेवढं भारी जमिनीमध्ये येणार आहे? म्हणून आम्ही सांगतो, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. आता मी मगाशी म्हटलं सगळ्याच जमिनी एकसारख्या नसतात. मग त्या ठिकाणी आपल्याला एकसारखं तंत्रज्ञान सगळ्याच जमिनीमध्ये वापरून चालत नाही. म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं पुन्हा एक नवीन तंत्रज्ञान आणलं. तुमच्या भागातील हवामान असेल, तुमच्या भागातील जमीन असेल, त्याला साजेसं, त्याला पूरक असं, अनुकूल असं तंत्रज्ञान आणलं आणि त्याला आम्ही म्हणतो सघन कापूस लागवड तंत्रज्ञान प्रणाली, ज्याला SDPS तुम्ही नाव ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी. हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे काय? जर तुम्ही भारी जमिनीमध्ये 90 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय 2 फुटावर 60 सेंटीमीटर अशा पद्धतीने लागवड करत असाल तर तेच अंतर भारी हलक्या जमिनीमध्ये ठेवून चालणार नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला जर भारी जमिनीमधली जी उत्पादकता आहे तिची बरोबरी आपल्याला हलक्या जमिनीत करायची असेल तर त्या ठिकाणी झाडांची संख्या एकरी वाढवली पाहिजे. कारण भारी जमिनीमध्ये एका झाडाला जर 30, 40, 50 बोंड लागत असतील तर हलक्या जमिनीत ती कधीच येऊ शकत नाही. 20 बोंडाच्या पुढे त्याची संख्या एका झाडाला जाऊ शकत नाही. मग असं असेल तर किती खतपाणी घालून त्याला विनाकारण त्या ठिकाणी आपण झाडावर जबरदस्ती करण्यापेक्षा झाडाची संख्याच जर वाढवली एकरी जवळजवळ लागवड करून, तर आपल्याला भारी जमिनीच्या तुलनेमध्ये तितकंच तोडीचं उत्पादन त्या ठिकाणी येणार आहे. त्याला आम्ही म्हणतो सघन पद्धतीनं लागवड करायची. मग त्या ठिकाणी तंत्रज्ञान कसं आहे पहा. भारी जमिनीमध्ये जे तुम्ही लावता त्याच पद्धतीने लावा. 90 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर म्हणजे काय? 2 ओळीमधलं अंतर 3 फुटाचं ठेवा 90 सेंटीमीटर, आणि 2 झाडामध्ये, एका ओळीतल्या 2 झाडामध्ये अंतर 60 सेंटीमीटरचं म्हणजे 2 फुटाचं ठेवा. जे तुम्ही करता त्याच पद्धतीनं. आता बदल असा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एकरी 1 पॅकेट लागत असेल बरोबर, आणि झाडाची संख्या 7 ते 8 हजार असेल एका एकरामध्ये. लक्षात घ्या, हिशोब साधा सांगतो.
त्याच पद्धतीनं थोडा बदल करायचा. मध्यम जमीन जर असेल, एकदम हलकी नाही पण एकदम भारी नाही, त्या ठिकाणी हलका बदल. 2 ओळीमधलं अंतर 90 सेंटीमीटरच ठेवायचं, म्हणजे 3 फुटाचं. परंतु 2 झाडामध्ये 2 रोपामधलं अंतर मात्र 30 सेंटीमीटर करायचं, म्हणजे 1 फूट करायचं. म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, एका ओळीमध्ये डबल झाडं बसणार आहेत. पण 2 ओळीचं अंतर मात्र सारखंच असल्यामुळे तुम्हाला एकरी 7 ते 8 हजाराऐवजी 14 ते 15 हजार झाडाची संख्या असेल एकरी. आणि त्या ठिकाणी तुम्हाला 18 ते 20 जरी बोंड आली तरी तुमचं प्रमाण त्या ठिकाणी काय होणार आहे, डबल झाली झाडाची संख्या. आणि जर तुमची जमीन अतिशय उथळ आहे, हलकी आहे, पाण्याचा निचरा होणारी आहे, लवकर त्या ठिकाणी ताण पडत असेल आणि सुपीकता सुद्धा कमी असेल, तर अशा ठिकाणी सघन म्हणजे 90 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट 2 ओळीमध्ये अंतर असेल, परंतु 2 रोपामध्ये मात्र 15 सेंटीमीटर असेल, अर्धा फुटाचं अंतर असेल. असं केल्यानं एकरी झाडाची संख्या 27 ते 28 हजार असेल. आणि त्या ठिकाणी 10 ते 12 बोंड जरी एका झाडाला आली तरी सुद्धा तुम्हाला भारी जमिनीच्या बरोबरीचं उत्पादन होणार आहे. परंतु सुरुवातीला प्रश्न हा पडेल तुम्हाला की जर 1 पॅकेट एकरी लागायचं असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी 90 बाय 30 वर कराल तिथं तुम्हाला 3 पॅकेट लागत आहेत, 4 पॅकेट लागतात, बरोबर डॉक्टर? बरोबर. आणि ज्या ठिकाणी 90 बाय अर्धा फुटावर जाल तिथं 6 पॅकेट लागतील, म्हणजे बियाण्याचा खर्च वाढला. तुम्ही म्हणाल आम्हाला खर्च टाकण्याची कामं सांगतायत, परंतु तसं नाही. त्या ठिकाणी खर्चात सुरुवातीचा थोडासा बियाण्याचा खर्च आहे, परंतु इतर पद्धती सारख्याच असल्यामुळे आणि बोंडाची संख्या झाडाची संख्या याच्या प्रमाणात वाढल्यामुळे एकरी तुम्हाला किमान 12 क्विंटल 10 ते 12 अमरावतीच्याच काही भागामध्ये आपण घेतलेलं आहे. तुम्ही कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरला विचारा, त्या ठिकाणी घातखेडला तुमचं कृषी विज्ञान केंद्र आहे, तुमचा तिवसा तालुका घातखेड सोबत जोडलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जा काही प्रात्यक्षिकं आपण तिथं घेतलेली आहेत, तिवसा तालुक्यातली काही गावं असतील, किमान 10 क्विंटल एकरी कोरडवाहू भागात हलक्या जमिनीत, जे तुम्ही 3-4 क्विंटल 5 क्विंटलच्या पुढे कधी जाऊ शकत नाही कोरडवाहू भाग. म्हणजे काय, जो खर्च सुरुवातीला थोडा बियाण्याला लागलाय तो उत्पादनामध्ये तो भरून निघतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी जास्त चिंता करायची गरज नाही. परंतु बदल फक्त एकच आहे, छोटासा 2 ते 3 गोष्टींचा बदल आहे, बाकी सगळं तंत्रज्ञान सारखंच आहे. पहिला बदल मी तुम्हाला सांगितला, अंतर कमी जास्त होतं, बरोबर? त्या पद्धतीनं एकरी 4 आणि 6 पॅकेट पद्धतीनं हा बदल झाला. तिसरा बदल, झाडं जवळजवळ लावल्यानंतर ती दाटू नयेत, त्यांची जास्त वेगळी वाढ होऊ नये म्हणून एकतर आपल्याला मेपिक्वाट क्लोराईड, ज्याला चमत्कार नावानं बाजारात उपलब्ध आहे औषध, हे झाड 45 ते 50 दिवसाचं झाल्यानंतर साधारणतः, म्हणजे पीक तुमचं लावल्यापासून 45-50 दिवसाच्या आसपास पहिली फवारणी आपल्याला घ्यायची, बरोबर? त्यानंतर 60 ते 65 किंवा 70 दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची मेपिक्वाट क्लोराईडची. त्या ठिकाणी आपल्याला 1.25 मिली 1 मिली या पद्धतीनं त्याचं प्रमाण आहे लिटरला पाण्याच्या मध्ये. या ग्रोथ रेग्युलेटर किंवा वाढ नियंत्रकाची फवारणी करायची 2दा. परंतु कधी कधी ढगाळ हवामान आहे, सारखा पाऊस पडतोय आणि या 2 फवारण्यांनी परिणामकारक वाढ खुंटलेली दिसत नाही. आपल्याला वाढ खुंटवायची कपाशीची, डोके एवढी कपाशी नकोय आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ झाडं लावली म्हणजे त्याची वाढ सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला फक्त 4 फुटापर्यंतच खुंटवायची आणि त्यासाठी या 2 फवारण्या आवश्यक आहे. परंतु जर गरज पडली, पाऊस सारखा झाला, त्या ठिकाणी वाढ होत राहिली, शेंडेवाढ थांबली नाही, तर अशा वेळी तिसरी फवारणी 80 दिवसाच्या दरम्यान घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा एक आणखी महत्त्वाचा बदल. हा नाही केला तर मात्र मग परत तुम्ही म्हणाल तंत्रज्ञान तर सांगितलं, मग आमचं काम फसलं, तर ते फसू नये यासाठी बाकी खत मात्र असेल, बाकी इतर खुरपणे असतील, डवरणी असेल, कीड रोग नियंत्रण असेल, सगळं सारखं आहे, त्यामध्ये काहीही बदल नाही. परंतु जर काही लोकांना हे मेपिक्वाट क्लोराईड चमत्कार फवारायचं नसेल, त्यांना सेंद्रिय पद्धतीनं जायचं असेल, तर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक प्रगतिशील शेतकरी परभणी जिल्ह्यामधले, ज्यांना दादा लाड नावानं ओळखलं जातं, आणि ते दादा लाड तंत्रज्ञान सुद्धा आहे की या 3 टप्प्यावर फवारणी करण्याऐवजी 40-45 दिवसाच्या पराठीमध्ये खाली गळफांद्या काढा. जमिनीपासून 1 फुटापर्यंत येणारे सोटमुळं असतात, सोटफांद्या असतात, ज्या फांद्याला डायरेक्ट पात्या बोंड लागत नाहीत, परंतु जास्तीचं अन्नद्रव्य शोषून झाडाचं ते कमकुवत बनवण्याचं काम करतात, कुपोषण त्याला झाडाचं होत असतं. त्या कट करायच्या 45 दिवसाच्या दरम्यान आणि 90-100 दिवसाच्या दरम्यान झाडाची उंची शेंड्याकडनं पहिली 5 पेरं घ्यायची अर्धा फुटापर्यंत आणि तिथे शेंडा खोडायचा. शेंडा हा बोटाने खोडायचा नाही, नखाने, नाही तर त्याला साईड शूट येतात, फुटतात. म्हणून वरून 5वं पेरं मोजत यायचं. कांडी ज्या ठिकाणी फांद्या येतात ना छोट्या छोट्या, त्या 5व्या पेऱ्यापर्यंत यायचं. ज्या ठिकाणी खोडाचा रंग तांबूस तपकिरी झालेला आहे, हिरवावरती असतो, हिरव्या ठिकाणी जर खुडलं तर त्याला साईड फुटवे येतील, आपल्याला ते नको आहे. फुटवे आली की तुमचा सगळं अन्नद्रव्य वायाला जाणार आहेत.
त्या ठिकाणी आपल्याला शेंडे खुडणी करत असताना ब्राऊन किंवा तांबूस तपकिरी झालेलं जे खोड आहे त्या ठिकाणी कटिंग करा. वरती फुटवे येणार नाही, परंतु ज्या तुमच्या सिंपोडिया फळफांद्या आहेत ज्याच्यावर पात्या फुलं आणि बोंड लागलीत त्याचं पोषण चांगल्या पद्धतीने होईल, त्याची लांबी वाढेल, त्याच्यावर संख्या आहे बोंडाची ती वाढेल, एकसारखी बोंड उमलतील आणि जे सारखं फळदड घेण्यानं गुलाबी बोंडळी येते तो प्रश्नसुद्धा तिथे मिटेल. वेळेतच संपवावा कपाशीचा हंगाम, हा जो काही आम्ही सांगतो सातत्यानं तो तत्वसुद्धा तिथं सिद्ध होईल. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल किंवा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तुमचं कापूस पीक 3 वेचण्याहून निघून गेलेलं असेल. कीड रोगापासून सुद्धा सुटकारा मिळेल. म्हणून हे आणलेलं नवीन तंत्रज्ञान सघन लागवड तंत्रज्ञान विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता कापूस लावला, त्या ठिकाणी चांगलं बियाणं निवडलं, चांगल्या पद्धतीची जमीन निवडली, या पद्धतीनं लागवड केली, ज्याला सघन करायची, ज्याला जवळ लागवड करायची किंवा ज्याला रुटीन पद्धतीनं करायची. पण आता पुढे मग गुलाबी बोंडळी येऊ नये म्हणून कधी आणि काय केलं पाहिजे तर ऐका. होता पीक आपुले 45 दिवसांचे, होता पीक आपुले 45 दिवसांचे, बोंडळीसाठी आहेत हो महत्वाचे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता 45 दिवसाचं झाल्यावर का महत्वाचं तुम्हाला आठवत असेल, मी सुरुवातीला सांगितलं ही गुलाबी बोंडळी तुमच्या पराठीच्या पानावर, फांद्यावर, खोडावर कुठेही भक्षण करत नाही. ती खाते तर फक्त आणि फक्त पात्या, फुलं आणि बोंडावर प्रादुर्भाव, म्हणून हिला खरी गुलाबी बोंडळी आपण म्हणतो. दुसऱ्या बाकीच्या 2 बोंडळ्या कोळी पालवी पण खातात सुरुवातीला, फांद्या शेंडा पण पोखरतात, ठिपक्याची बोंडळी, परंतु गुलाबी बोंडळी मात्र असं करत नाही. म्हणून 45 दिवसाच्या दरम्यान ज्या वेळेला पात्या लागायला लागतील, मगाशी मी सांगितलं पतंगांना अंडी घालण्यासाठी पसंतीची अवस्था असते ती म्हणजे पाती लागण. म्हणून होता पीक आपुले 45 दिवसांचे, बोंडळीसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. मग करायचं काय? लावावे कामगंध सापळे एकरी 2, लावावे कामगंध सापळे एकरी 2, वेळेतच होईल कीड प्रादुर्भावाचे निदान. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता हे सापळे लावल्यानं काय होणार आहे तर त्या ठिकाणी 2 सापळे लावले म्हणजे बोंडळीचं नियंत्रण नाही होणार, परंतु त्या ठिकाणी शेतात कीड आहे की नाही आहे आणि मला फवारायची गरज आहे की नाही, औषध कोणतं फवारायचं, कधी फवारायचं, याची उत्तरं तुम्हाला त्या सापळ्यामुळे मिळणार आहेत. या सापळ्यामध्ये 2च सापळे लावतो आपण एकरी, म्हणजे फार खर्च नाही, 100 रुपये लागतील, 50 रुपयाला एक सापळा मिळतो. त्या ठिकाणी त्याचा कामगंध असतो. त्यामध्ये तुम्ही म्हणाल हे सापळे लावल्याने नियंत्रण होत नसेल तर मग काय फायदा, परंतु सगळ्याच गोष्टींनी नियंत्रण होत नाही. ज्या वेळेला डॉक्टर तुम्हाला रक्त तपासायला सांगतात आणि त्या रिपोर्टच्या आधारे तुम्हाला पुढे ट्रीटमेंट दिली जाते, शुगर आहे की नाही आहे, म्हणजे नुसता रिपोर्ट ब्लड टेस्ट केली म्हणजे तुमचं नियंत्रण होतं का? नाही होत. त्याच पद्धतीने सापळा हा आपल्या शेतातला ब्लड टेस्ट रिपोर्ट आहे की शेतात कीड आहे की नाही आहे या 2 सापळ्यातनं कळतं. मग 7 ते 8 पतंग एका सापळ्यामध्ये एका रात्रीतनं जर त्यामध्ये अडकले असतील, सलग असं 2-3 दिवसामध्ये आढळत असेल तर अशा वेळी त्या किडीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असं समजायचं. म्हणजे काय, येणाऱ्या 4-5 दिवसात खूप मोठ्या प्रमाणात अंडी घातली जातील, त्या ठिकाणी बोंडामध्ये अळ्या शिरून पुढे प्रादुर्भाव होईल. तो टाळायचा असेल तर एक लक्षात घ्या, गुलाबी बोंडळीची अळी बोंडामध्ये घुसल्यानंतर कितीही फवारण्या केल्या तर फायदा होत नाही. बऱ्याचदा शेतकरी म्हणतात भरपूर फवारलं थकलो, परंतु कधी फवारलं याला खूप महत्त्व आहे आणि हे कधी फवारायचं हे सांगणारे हे सापळे आहेत. ज्या दिवशी कामगंध सापळ्यामध्ये पतंग अडकायला लागतील, 7-8 पतंग दिसतील, त्या दिवसानंतर 8 दिवसाच्या आतच फवारणी झाली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या सापळ्यामध्ये मादीचा गंध असल्यामुळे फक्त नरपतंग येणार आहेत, मादी बाहेर असते आणि 2च सापळे लावले असल्यामुळे सगळेच्या सगळे नरपतंग काही अडकले जाणार नाहीत.
म्हणून बाहेर असणारे नरपतंग नरमादी मिलन होतं 2-3 दिवसात. पतंग अडकायला लागले म्हणजे पतंग सुप्तावस्थेतनं बाहेर पडतात हे तुम्हाला समजायला लागेल. त्यानंतर येत्या 2-3 दिवसामध्ये नरमादीचं मिलन होणार आहे आणि पुढच्या 4 दिवसामध्ये अंडी घालून अंड्यातनं अळ्या बाहेर पडणार आहेत. आणि अळी बाहेर पडल्यानंतर ती 24 तासाच्या आत बोंडात शिरते. 24 तास खूप झाले, 5-6 तासाच्या आतच बोंडात घुसते, कारण ती उपाशी राहू शकत नाही. ती उपाशी राहिली तर ती मरून जाईल, म्हणून ती 5 तासाच्या आत बोंडात घुसते. एकदा बोंडात घुसली की द्रावणामध्ये बुडून ठेवा कीटकनाशकाच्या तासनतास, काही फरक नाही पडत. म्हणून वेळ साधणं अत्यंत गरजेचं आहे. सापळ्यामध्ये पतंग अडकायला लागल्यानंतर मी सांगितलं 2 दिवस नरमादी मिलनाचे, 4 दिवस अंड्यातनं अळ्या बाहेर पडण्याचे, 6 दिवस झाले आणि 5-6 तासाचा आत कालावधी तो अळी अंड्या बोंडामध्ये घुसण्याचा. म्हणजे आठवड्याच्या आतच जर फवारणी झाली पतंग सापडल्यानंतर तर तुमचा खरा अर्थानं त्या ठिकाणी प्रादुर्भाव रोखला जाणार आहे आणि तरच फायदा होणार आहे. म्हणून तुम्हाला महत्त्व कळालं असेल 2 सापळे का लावायचे ते. बऱ्याचदा गैरसमज असतो, 2 सापळे लावले, पतंग भरपूर दिसत आहेत, कीड भरपूर आहे, काहीच नियंत्रण झालं नाही. परंतु कधी कधी आपण म्हणतो एखादी गोष्ट अधजल गगरी छलकत जे आहे. इथे माता भगिनी बसल्यात, अर्धा हंडा पाण्याचा भरून घेऊन जाताना त्रास जास्त होतो की भरलेला हंडा? अर्धा हंडा घेऊन जाताना त्रास होतो की नाही? आजकाल हंडा घेण्याची गरज पडत नाही नळ आल्यामुळे दारासमोर, परंतु काही जुन्या काळामध्ये हंड्यानं पाणी आणावं लागायचं दूरवरून. अर्धा हंडा भरलेला असेल तर तो हलका जरी असला तरी त्रास देतो, कारण तो हिंदकळतो, पाणी त्यातनं डोलत असतं, चालणाऱ्याला त्रास होतो. म्हणजेच काय, अर्धवट ज्ञान असेल तर मात्र काय होतं, त्रास होतो, परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय. म्हणून सापळा लावण्याचं मागचं तंत्रज्ञान समजून घ्या की ते कीड नियंत्रणासाठी नाही, परंतु नियंत्रणाचा निर्णय घेण्याचं साधन आहे. कधी मला फवारलं पाहिजे, किती फवारलं पाहिजे, काय फवारलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यानंतर दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेला पराठी 40-45 दिवसाची होईल तेव्हा एक प्रतिबंधात्मक फवारणी आपण घेतलीच पाहिजे. ज्या पद्धतीनं बाळाला आपण कुठले आजार होऊ नये म्हणून लस देतो, प्रतिबंधात्मक म्हणजे लस होऊ नये म्हणून. ज्यावेळी कोरोना होऊ नये म्हणून आपण लस घेतलेल्या आहेत. ज्यांना कोरोना झाला त्यांना 6-6 महिने लस घेता नाही आली, तसं कारण आहे. म्हणजे काय, प्रतिबंधात्मक म्हणजे होण्या अगोदर काळजी घेतली पाहिजे. मग एक फवारणी करायची, ती म्हणजे फक्त निंबोळी अर्क किंवा नीम तेलाची 45 दिवसाच्या पिकामध्ये जर केली 5 मिली प्रति लिटर प्रमाणे, तर त्या ठिकाणी 2 फायदे होणार आहेत. बीज प्रक्रिया केलेली असते सुरुवातीला रस शोषक किडींसाठी, त्याचा प्रभाव 40 दिवसानंतर कमी व्हायला लागतो. तिथून पुढे तुम्हाला तुडतुडे दिसायला लागतात, थ्रिप्स दिसायला लागतात, पांढरी माशी हळूहळू यायला लागते, त्याच्यासाठी सुद्धा फायदा होतो. कडवट वासाने त्या ठिकाणी त्या येत नाही. आणि याच कडवट वासाने पतंग जे अंडी घालायला येणार आहेत 45 दिवसाच्या पिकात पात्या लागल्यानंतर, ते सुद्धा दूर पळून जातील. घातली असतील चुकून एखाद दुसरी अंडी तर ती सुद्धा मरतील, कारण अंडीनाशक गुणधर्म सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणून सांगतो, प्रतिबंधात्मक फवारणी घ्या, निंबोळी अर्क अथवा निमतेलाची. प्रतिबंधात्मक फवारणी घ्या, निंबोळी अर्क अथवा निमतेलाची. रोखण्या मदत होईल क्रिया किडींची आणि अंडी घालण्याची. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खुडूनी टाका, नष्ट करा, दिसताक्षणी डोमकळ्या. खुडूनी टाका, नष्ट करा, दिसताक्षणी डोमकड्या. वाढणार नाहीत शेतामध्ये गुलाबी बोंडड्या. विठ्ठल 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 आता ज्या वेळेला पात्या लागतील त्यानंतर पुढच्या 10-15 दिवसात 55-60 दिवसात फुलं उमलायला सुरुवात होते पराठीमध्ये, कपाशीमध्ये. पण जी फुलं निरोगी असतील तीच उमलली जातील. ज्या फुलामध्ये बोंडळीनं प्रादुर्भाव केला असेल ती फुलं निरोगी फुलासारखी उमलणार नाहीत, ती खुरटल्यासारखी दिसतील. एका आड एक पाकळी त्याची उमलेल, म्हणून त्याला आपण डोमकळी असं म्हणतो. ही दिसताक्षणी पुढे 50-60 दिवसाच्या दरम्यान फेरफटका मारून अशा डोमकळ्या अळीसहित नष्ट केल्या पाहिजेत. कारण त्या एका अळीतनं जर पुढे त्याची मादी पतंग झाली तर 200-200 अंडी घातली जातील. त्यातल्या 50% जरी अळ्या आल्या तरी पुढे 100 बोंडामध्ये ती नुकसान करेल. म्हणून त्या ठिकाणी डोमकळ्या आपल्याला खुडून नष्ट करायच्यात.
त्यानंतर पुढे बोंड लागल्यानंतर 80 दिवसाच्या दरम्यान 90 दिवसाच्या दरम्यान बोंडातला प्रादुर्भाव बोंड फोडून बघितला पाहिजे, कारण बाहेरून प्रादुर्भाव दिसत नाही. म्हणून ओलांडता किडीनं आर्थिक नुकसान पातळी, ओलांडता किडीने आर्थिक नुकसान पातळी, शिफारस केलेलीच फवारणी घ्यावी, बेडो बेडी विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता नेमकं काय करायचं? आर्थिक नुकसान पातळी ओलांडली हे कसं ठरवायचं? एक तर मी सापळ्यामध्ये 7-8 पतंग एका रात्रीत आले, सलग 2 दिवस 3 दिवस दिसले तर ती एक पातळी आहे. त्याच्या आधारे निर्णय घेतला, वेळेत फवारणी केली तर सगळ्यात बेस्ट काम, एकदम उत्तम. परंतु पुढे पुढे बोंड लागल्यानंतर बोंड सुद्धा आपण आठवड्याला एकदा किमान शेतातनं 10 बोंड किंवा 20 बोंड अनिश्चित स्वरूपात एका एकरातनं तोडून काढली पाहिजेत. एकाच बाजूची नाही, एकाच झाडाची नाही, तर पूर्ण शेतात विखुरलेली एका झाडाचं एकच बोंड या पद्धतीनं पूर्ण शेत कव्हर होईल अशा पद्धतीनं 10-20 बोंडाचा नमुना काढा, ती फोडून बघा. 10 पैकी 1 किंवा 20 पैकी 2 बोंडात जरी अळी असेल, प्रादुर्भाव असेल, तर तो 100 पैकी आपण त्याला 10% असं म्हणतो. या 10% प्रादुर्भावाला आर्थिक नुकसान पातळी असं म्हटलं जातं. मग हा 10% किंवा त्यापेक्षा जास्त किडकी बोंड असतील किंवा त्यामध्ये अळ्या असतील गुलाबी मुंडईच्या, तर मात्र आपल्याला फवारणी करायची. मग त्या ठिकाणी आम्ही सांगतो प्रोफेनोफॉस, प्रोफेक्स सुपर नाही, ज्याच्यामध्ये 2 घटक आहेत. कारण पायरेथ्रॉइड घटक असणारी कीटकनाशकं 100-120 दिवसाच्या अगोदर वापरायची नाहीत, जेणेकरून पांढरी माशी तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये 100 दिवसाच्या आतमध्ये 60 दिवसापासून पुढे पराठीमध्ये जर फवारणी करायची असेल तर प्रोफेनोफॉस नावाचं कीटकनाशक 3 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घ्या. त्याला पर्यायी इंडोक्झाकार्ब नावाचं असेल किंवा त्या ठिकाणी इमामेक्टिन बेन्झोएट प्रोक्लेम नावाने आहे, ते कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता. किंवा क्विनॉलफॉस असेल, क्लोरपायरीफॉस असेल, यासारखी कीटकनाशकं ज्याच्यामध्ये अंडीनाशक गुणधर्म आहे, ती कीटकनाशकं सुरुवातीच्या 100 दिवसापर्यंत गरजेनुसार, आणि गरज कशी ठरवायची ते मी सांगितलं. आर्थिक नुकसान पातळी ही असते, त्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी निवड करायची. परंतु फवारणी करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची, ती म्हणजे कधीही कीटकनाशकांचं मिश्रण नाही करायचं. आपण बऱ्याचदा एकाच पंपामध्ये मजूर उपलब्ध होत नाही किंवा खर्च वाढतो म्हणून एकाच पंपात 4-4, 5-5 औषधं एकत्र करतो आणि मिसळतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत. पिकाला विषबाधा होते, पातीगळ फुलगळ होते, माणसाला फवारणाऱ्याला विषबाधा होते, अनेक त्या ठिकाणी दुष्परिणाम होतात. बऱ्याचदा फवारणीचं औषध निष्कामी झाल्यामुळे सुद्धा परिणामकारक नियंत्रण मिळत नाही, किडीमध्ये प्रतिकार क्षमता येते. म्हणून आम्ही सांगतो टाळावे करणे कीडनाशकांचे मिश्रण, टाळावे करणे कीडनाशकांचे मिश्रण, अन्यथा द्याल दादा विषबाधेला